एक मोठी बातमी आहे। बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर आणखी आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंची। बीडकरांनाही खूप आनंद झाला असता। आता जो निर्णय जे झालं त्याबद्दल असहमती नाही आणि जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न राहील असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। बीडचं पालकमंत्रीपद हे मुंडेंकडे न जाता अजित पवार यांच्याकडे गेलं, त्यावरती पंकजा मुंडेंनी दिलेली ही प्रतिक्रिया। बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर आणखी आनंद झाला असता, बीडकरांना सुद्धा आनंद खूप झाला असता। आता जे निर्णय झालाय त्याबद्दल असहमती नाही असंही त्या म्हणाल्यात। त्यामुळे जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न असेल असं पंकजा मुंडे म्हणाल्या। प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही। जसं आता मी पूर्णतः संघटनेचं काम केलं, 5 वर्ष कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते। आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता। बीडकरांनाही खूप आनंद झाला असता। माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल। पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्या बद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेच्या शपथविधीवरनं एक खळबळजनक वक्तव्य केलं। मी शपथविधीपूर्वी दादांना जाऊ नका असं सांगितलं होतं। शपथविधी हे षडयंत्र आहे, पण दादांनी माझं ऐकलं नाही। धनंजय मुंडे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होता असा गौप्यस्फोट धनंजय मुंडेंनी केला। पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे। दादांच्या पाया पडलो, पण दादा म्हणाले काही होत नाही। सुनील तटकरे त्याला साक्षीदार आहेत। तेव्हापासून अजितदादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू झालं असं धनंजय मुंडे म्हणाले। तसंच मी जे बोललो ते सत्य होतं असंही त्यांनी सांगितलं। जे भाषणात बोललो ते सत्य आहे। पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा शिर्डीत अधिवेशन भरवण्यात आलं। त्यावेळी बोलताना मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलंय। अजित पवारांना पक्षातून काढण्यासाठी कोण षडयंत्र रचत होतं असा प्रश्न आता निर्माण झाला। बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपांची राळ उठून पालकमंत्रीपद गेल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी आपल्या पक्षाचे आभार मानले। माझ्या वैयक्तिक विषयामध्ये पक्ष माझ्या मागे उभा राहिला, याबाबत त्यांनी आभार मानले। शिर्डीतील राष्ट्रवादी पक्षाच्या शिबिरात धनंजय मुंडे यांनी गेल्या कित्येक दिवसातील आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली। बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणाआडून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात होतं। पक्षातील तसंच महायुतीतील काही लोक दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करतायत। मात्र तरीही माझी भूमिका आणि वस्तुस्थितीची जाणीव असल्यानं या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे राहिले। आज कुणी निराधार आणि बिनबुडाचे किती आरोप करून मला अडकवण्याचा, माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले। मुंडे यांच्या या भाषणाचं अजित पवारांनीही कौतुक केलं। असं वावटं उठलेलं होतं, त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं, आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे। मी सतत काम करणारा एक कार्यकर्ता आहे, नेता फक्त नावाला आहे असं सांगतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला।